नमस्कार. मी जितेंद्र पवार. आज ॲक्च्युली तुमच्याकडे ना एक विषय घेऊन येतोय मी. तो विषय असा आहे ना, आपण व्यवसाय करत असताना सुख आणि समाधान हे कसं असावं? मित्रांनो बघा, मला असं वाटतं व्यवसाय करताना आपल्याला खूप सारे पैसे मिळतात. आपण त्याच्यातून सुख घेऊ शकतो. पण समाधान घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला काय करावं लागेल? निस्वार्थी अशी काही गोष्ट करावी लागेल. त्याने तुम्हाला समाधानाने काय होईल? झोप लागेल. तुम्हाला एक बेस्ट उदाहरण सांगतो. तुम्हाला ह्या गोष्टीची कधी मदत लागली कधी? माझा एक मित्र आहेत, माझे क्लायंट पण आहेत. संतोष महापुरे नावाचे व्यक्तिमत्व आहे. ते आज केम सारख्या वाडे सारख्या हॉस्पिटलमध्ये निस्वार्थी, कोणाला बेड नाही मिळत, कोणची ट्रीटमेंट प्रॉपर होत नाही, कोणाला ऍडमिशन घेताना प्रॉब्लेम होतोय, कोणाला तिथे खूप इमर्जन्सी आहे. ह्या केसमध्ये तो व्यक्ती निस्वार्थी एवढी मदत करतो लोकांना की विचारू नका. त्यांचा व्यवसाय टोटली वेगळा आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त पण हा व्यक्ती तुम्हाला कोणालाही केव्हाही त्या हॉस्पिटल रिलेटेड लागली गोष्ट, मी नंबर माझ्या कमेंटमध्ये मी टाकेन जेव्हा तुम्हाला गरज लागेल त्यावेळेस. पण ही झाली समाधानाची गोष्ट. बरं, सुख त्याला ऍक्च्युअली ते मेकअप आर्टिस्ट आहेत, जे सिरियलमध्ये मेकअप करतात. बऱ्यापैकी त्यांना वर्क आहे त्यांचं. पण हे करता करता ही व्यक्ती ही गोष्ट करते म्हणजे काय झालं हो? सुख आणि समाधानाचं त्यांनी काय व्याख्या वेगळी केली. समाधान हे फक्त आणि फक्त कशाने मिळतं माहितीये का? निस्वार्थी सेवा करण्याने. हे जर करत असाल, व्यवसाय करत असाल, तर अशा गोष्टीची पण आपल्याला गरज आहे, जेणेकरून आपल्याला समाधानाने काय लागावी? झोप लागावी. थँक्यू.